विवेकानंद केंद्र कन्याकुमारी दादर शाखेतर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत। आज संध्याकाळची वेळ, संध्याकाळचे 7 वाजले। आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे 3 ओंकार आणि प्रार्थनेने सुरुवात करूया। पाठीचा कणा ताठ, दीर्घ श्वास, 3 ओंकार। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्राणायामाचं आपलं आजचं एक सेशन आहे, संध्याकाळचं सेशन आहे। आज सकाळीच आपण पाहिलं की प्राणशक्ती कशा प्रकारे सगळीकडे बसलेली आहे, चराचर सृष्टीमध्ये तिची कशी उत्क्रांती होत गेली आणि संपूर्ण सृष्टीमध्ये कशा प्रकारे तिचं प्राणशक्तीचं वहन आहे। आता आपल्याला बघायचं आहे की हीच प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे स्थापित झालेली आहे। म्हणजेच आपल्याला या प्राणशक्तीचा, या प्राणाचा आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे कार्य चालतं, कशा प्रकारे आपण प्राणशक्ती आपल्यामध्ये अस्तित्वात आहे, याचा आज आपण पूर्णपणे अभ्यास करणार आहोत। एक छोटीशी गोष्ट सांगते बघा। एक शरीर आहे, त्या शरीरामध्ये पंचज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा। तर ही पंचज्ञानेंद्रिय एकदा एकमेकांशी भांडायला लागतात आणि म्हणतात, डोळे म्हणतात की मीच सगळ्यात श्रेष्ठ, कान म्हणतात की नाही मीच सगळ्यात श्रेष्ठ, ऐकू नाही आलं तर त्या माणसाचे जीवन अतिशय खराब होतं, आणि डोळे दिसलं नाही तर त्या माणसाच्या आयुष्यात काहीच रंग उरत नाही। असं एकमेकांशी भांडत ते प्रचंड एकदम मारामारी होती, म्हणजे अगदी आपण कसं म्हणतो की खूप भांडायला सुरुवात होते आणि हळूच त्या शरीरामधनं प्राण बाहेर पडायला लागतो। संपूर्णपणे त्या शरीरातून ती जी ऊर्जा आहे ती बाहेर पडायला लागते आणि हळूहळू जशी जशी ती ऊर्जा किंवा तो प्राण बाहेर पडायला लागतो तसे ही पंचज्ञानेंद्रिय आपोआप गळपटून जातात आणि त्यांच्यातली एनर्जी सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागते। मग त्यांना एकदम जाणीव होते की अरे आपण सगळेजण म्हणजे ऍक्च्युली तसे खरे या शरीरामध्ये जे अस्तित्वात आहोत ते ह्या शक्तीशिवाय आपलं काहीही खरं नाही। ही प्राणशक्ती असेल शरीरात तरच आपलं अस्तित्व आहे, नाहीतर अजिबात हे अस्तित्व आपल्यामध्ये नाही। तर अशा प्रकारे या शरीरामध्ये जो हा प्राण आहे, ही जी प्राणशक्ती आहे ती आज आपल्याला जाणून घ्यायची। ह्यामध्ये आपल्याला असं बघायचंय की पंचप्राण बघा, आपण पूजा करतो, ज्या वेळेला नैवेद्य दाखवतो, पूजा केल्यानंतर रोज काही जण देवाला नैवेद्य दाखवतात, तर तो नैवेद्य दाखवताना आपण काय म्हणतो, ओम प्राणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा आणि मग शेवटी ओम ब्रह्मणे स्वाहा। लक्षात घ्या, हे सगळे जे पंचप्राण आहेत, या प्राणांची जी एक एक नावं दिलेली आहेत, हे सगळे वेगळे आहेत का? नाही, हे सगळे प्राण मिळून एकच प्राण आहे आणि ह्या प्राणाची ही वेगवेगळी नावं का दिलेली आहेत, तर यांचं कार्य वेगवेगळ्या अवयवांमध्ये, वेगवेगळ्या आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही कार्य आहे।
आणि त्या कार्यानुसार आपल्याला आज ते जाणून घ्यायचे की प्राणशक्ती किती महत्वाची आहे आपल्या शरीरामध्ये, याचं काय अस्तित्व आहे. तर आपण आज बघूया की प्राणशक्तीचं वहन आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे चालू असतं. आपण आता या फोटोमध्ये बघूया. मनुष्याची आकृती दाखवलेली आहे आणि खाली त्याच्या एक श्लोक आहे. तर शरीरामध्ये ही प्राणशक्ती कशी अस्तित्वात आहे, कुठल्या कुठल्या भागामध्ये ती कार्यरत आहे, ते आता आपण थोडक्यात बघूया. सगळ्यात पहिल्यांदा त्या श्लोकाचा अर्थ बघूया. हा श्लोक जो आहे हा शिवसंहितेमधून घेतलेला आहे. ही श्लोक म्हणून दाखवते. हृदि प्राणो बुधे पानः समानो नाभिमंडले व्यानः उदानः कंठदेशस्थो व्यानः सर्व शरीरगा. बघा, अतिशय सोपा अर्थ आहे याचा. संस्कृतमध्ये आहे पण अर्थ अगदीच साधा आणि सरळ आहे. हृदि प्राणो, हृदि प्राणो याचा अर्थ हृदयापर्यंत प्राण, म्हणजे प्राण नावाचा जो शक्ती आहे, प्राणशक्ती, ती हृदयापर्यंत त्याचं कार्य आहे, अस्तित्व त्याचं तिथे आहे. त्याच्यानंतर गुदे पाना, हृदि प्राणो गुदे पाना, गुद गुदद्वार, गुदद्वाराच्या तिथे अपान नावाचा प्राण, गुदे आणि पान, गुद अपान संधी सोडवायची त्याची. गुदद्वाराच्या इथे अपान नावाचा प्राण अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर गुदे पानः समानो नाभिमंडले, समान नावाचा प्राण जो आहे, समान नावाचा तो नाभिमंडले म्हणजे पोट, पोटाच्या इथे छातीपासून ते बिंबीच्या पर्यंत गुदद्वारापर्यंतचा भाग जो आहे तिथे समान नावाचा वायू किंवा प्राण कार्यरत आहे. उदाना कंठदेशस्थो, उदान नावाचा प्राण जो आहे तो कंठाच्या इथे, म्हणजे कंठ देशस्थो, देश म्हणजे त्या भागामध्ये, त्या तिथे उदान नावाचा प्राण म्हणजे आपल्या गळ्याच्या भागामध्ये उदान नावाचा प्राण कार्यरत आहे. आणि व्यानः सर्व शरीरगः, व्यान नावाचा जो प्राण आहे, जी शक्ती आहे ती पूर्ण शरीरभर, बघा संपूर्ण शरीरभर तुम्हाला आपल्याला दिसेल की जास्तीत जास्त बॉर्डर जी आहे, आउटलाईन, ती जाड आउटलाईन आहे. हीच आउटलाईन आहे, तो ऑरा आहे आपल्या संपूर्ण शरीराचा. तिथून व्यान नावाचा प्राण वाहत असतो, तिथे त्या प्राणाचं वहन चालू असतं. अशा प्रकारे ही अस्तित्व आहे, कुठे कुठे काय काय हा प्राणांचं अस्तित्व आहे, आपण हे बघून घेतो. आता यांचं हे कार्य कशा पद्धतीने चालतं ते आपण बघूया. आता प्राण नावाचा जो प्राण आहे तो बघा, आपण पूर्ण वरतून खालपर्यंत म्हणजे हृदयापर्यंत आपण बघितलं ते काय कार्य असेल याचं. वरपासून खालपर्यंत याचं कार्य असं आहे की आपले पंचज्ञानेंद्रिय यांचा जो काही कार्य असतं ते प्राण नावाच्या प्राणाने कार्यरत होतं. त्यानंतर छातीपर्यंतचा भाग, हृदयापर्यंत म्हणजे श्वासोश्वासाचं श्वसन संस्था आणि हृदयापर्यंत म्हणजे थोडी रुधिराभिसरणाची संस्था, इथपर्यंतचं जे कार्य आहे ते प्राण नावाच्या प्राणशक्ती म्हणून तिथे कार्य त्यांचं चालू असतं. त्यांचं हे तिथे वायू पोचवण्याचं काम तिथपर्यंत चालू असतं. अपान नावाचा प्राण जो आहे त्याचं कार्य गुदद्वाराच्या इथे आपण बघितलंय. तर हे काय कार्य आहे, तर गुदद्वाराच्या इथून आपलं मलमूत्र विसर्जन आणि प्रजोत्पादन ही दोन महत्वाची जी कार्य आहेत ही अपान वायूच्या मार्फत होत असतात. त्यासाठी तो वायू जबाबदार असतो. त्याच्यानंतर आपण बघूया समान. समान नावाचा जो प्राण आहे तो प्राण आणि अपान यांच्या मधोमध बरोबर म्हणजे पचन संस्था जी आहे आपली त्या तिथे स्थित आहे. त्याचं कार्य पचन संस्थेला जास्तीत जास्त प्राणशक्ती देणं हे महत्वाचं कार्य त्याचं चालू असतं. आणि अपान आणि प्राण यामध्ये जर काही इम्बॅलन्स झाला तर त्याचं समान करणं म्हणजे त्यांना बॅलन्सिंग करणं हे सुद्धा त्याचं काम असतं. म्हणून त्याला समान असं म्हटलं जातं. समान म्हणजे बॅलन्सिंग करणं, संतुलन करणं, यासाठी ही प्राणशक्ती हा समान नावाचा प्राण कार्यरत असतो. त्यानंतर आपण बघूया उदान नावाच्या प्राणाचं काय कार्य आहे. उदान कंठदेश असतो, आपण पाहिलं कंठदेश असतो म्हणजे कंठातून ज्या उलट्या प्रकारच्या क्रिया होतात. उदाहरणार्थ आपण उलटी येते, आपल्याला ढेकर येतो किंवा ठसका लागतो, खोकला येतो, या ज्या उलट्या दिशेने क्रिया होणाऱ्या आहेत
ह्या उदान नावाच्या प्राणामार्फत होत असतात. त्या क्रिया व्यवस्थित झाल्या पाहिजेत यासाठी उदान नावाचा प्राण कार्यरत असतो. आणि ज्यावेळेला माणसाचं मृत्यूची वेळ येते त्यावेळेला सुद्धा उदान नावाच्या प्राणांनीच त्या मृत्यूपर्यंत त्या माणसाला व्यवस्थित म्हणजे प्राणशक्ती त्याच्यातून बाहेर पडते. काही वेळेला बघा आपले डोळ्यातून प्राण जातात असं म्हणतात, कानामधून प्राण जातात, म्हणजे जिथून आपले उघडे भाग आहेत तिथून उदान नावाच्या प्राणाच्या मार्फत मृत्यू माणसाचा होत असतो. आणि शेवटचं आपण बघूया की व्यान नावाचा प्राण कसा कार्यरत आहे. तर तो संपूर्ण शरीरभर, पूर्ण शरीराच्या भोवती आपल्या एक वलय असते, त्या वलयामधून ही प्राणशक्ती वाहत असते, व्यान नावाची प्राणशक्ती. आणि त्याचं कार्य म्हणजे आपल्याला त्वचेवरती जेव्हा आपण स्पर्श करतो त्वचेला, त्यावेळेला तो स्पर्श जो जाणवतो ती ह्या प्राणशक्तीमुळे आपल्याला तो स्पर्श जाणवतो आणि संपूर्ण शरीरभर त्याचं वहन चालू असतं. तर हे वलय साधारण 1 ते 1.5 इंचाचं असतं आणि याला ह्या वलयाला आपण ऑरा, इंग्लिशमध्ये ऑरा असंही म्हटलं जातं. तर हे वलय जितकं मोठं असेल तितकं तो माणूस, ती व्यक्ती निरोगी असते, आनंदी असते आणि जास्तीत जास्त सकारात्मक ती व्यक्ती आहे असं म्हटलं जातं. आता ही संपूर्ण प्राणशक्ती आपण शरीरातली जाणून घेतली. कशा प्रकारे हे प्रत्येक प्राणशक्तीचं एकेका भागामध्ये कसं कार्य आहे हे आपण जाणून घेतलं. ही जी प्राणशक्ती आहे ही संपूर्ण शरीरातली एका दिशेने चॅनलाइज व्हायला पाहिजे. म्हणजे जसं मी आधी म्हटलं होतं की एका आपल्या इलेक्ट्रिसिटीमधनं जशी अणुरेणूंच्या मार्फत पूर्ण इलेक्ट्रिसिटी वाहत असते आणि ती एकाच दिशेने चॅनलाइज झाल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी संपूर्ण दिसते, ट्यूबलाईट लागते, पंखा लागतो किंवा हे सगळं आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. तशाच प्रकारे माणसाच्या शरीरातली प्राणशक्तीचं वहन एका चांगल्या दिशेने जर होत असेल तर खरोखर त्या माणसामध्ये त्याच्यात जास्तीत जास्त चैतन्य निर्माण होते, जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होते. आणि या प्राणशक्तीला पूर्ण चॅनलाइज करण्यासाठी आपल्याला प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे. या प्राणशक्तीला जाणून घेण्यासाठी प्राणायामाचं खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला ह्या प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. आता थोड्याच वेळात आपले श्वसनाचे व्यायाम सुरू होतील. संपूर्ण पुढचा भाग आपल्याला शिकवला जाईल. सकाळी आपले व्यायाम झालेले आहेत श्वसनाचे आणि त्याच्या पुढे काय करायचे ते आता आपल्याला थोड्या वेळात शिकवलं जाईल. धन्यवाद. नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी तर्फे हा जो प्राणायाम वर्ग चालू आहे त्यामध्ये आपणा सर्वांचं आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज सकाळी आपण प्राणायाम जो त्याचं प्रॅक्टिकल शिकायला सुरुवात केलेली, त्यामध्ये कपालभातीने सुरुवात केलेली. सुरुवातीला आपण कपालभाती बघणार आहोत, पण त्याआधी आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. पाठ मान डोकं सरळ, ताट बसायचं आहे. 3 ओंकार आणि प्रार्थना. प्राणस्येदं वशेत् सर्वं दिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रेष्ठ प्रज्ञांश विधेहि नैति. सुरुवातीला सकाळी जो कपालभातीचा आपण अभ्यास केला होता त्याची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया, सराव करूया. त्यामध्ये आपल्याला जर शक्य आहे तर आपण वज्रासन घालून जितकं आपल्याला बसता येईल तेवढं अधिक चांगलं. आपल्याला शक्य नाहीये तर जशी मांडी घालून मी आता बसले सुखासनात तसं आपण बसू शकता. त्याचबरोबर आपल्या हातात जर घड्याळ असेल तर ते आपण कृपया काढून ठेवावं. त्यानंतर आपण बेल्ट लावला असेल तर तो बेल्ट काढून ठेवावा. शक्यतो जेवढं सैल व्यवस्थित सुटसुटीत आपल्याला बसता येईल तितकं अधिक योग्य. तर मी वज्रासनात बसते. वज्रासनामध्ये बसून साहजिकच आपलं पाठमान डोकं सरळ राहतं, त्यामुळे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करता येतो. आता मी सुरुवात करते. माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी कपालभातीला सुरुवात करूया.
कपालभाती सुरुवातीला आपण दोन्ही नाकपुड्यांनी त्याचा अभ्यास करणार आहोत. सुरू करूयात माझ्या बरोबर. रिलॅक्स. कपालभातीचा दुसरा राऊंड. अल्टरनेट नॉस्ट्रिल कपालभाती. हाताची आपली नासिका मुद्रा घेऊन आपण करूया. माझ्याबरोबर पुन्हा एकदा सुरुवात करा. नासिका मुद्रा. अल्टरनेट नॉस्ट्रिल कपालभाती. स्टार्ट. कपालभाती जितक्या सहज आणि सोप्या साध्या पद्धतीने हळूवार पद्धतीने आपल्याला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 120 स्ट्रोक एका मिनिटात सहजासहजी होणं तर तसं अवघड आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रयत्न करून आपण ह्या स्ट्रोक्स हे वाढवू शकतो. तर कपालभातीचा अभ्यास आपण केलाय. आता आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे विभागीय श्वसन. विभागीय श्वसन ही एक श्वसनाची उत्तम पद्धत आहे जी विवेकानंद केंद्राने आपल्याला त्याची ओळख करून दिलेली आहे. आता आपण श्वास कसा घेतो त्यामध्ये आपण कालच्या एका लेक्चरमध्ये ऐकलं. रंजनाताईंनी आपल्याला छान पद्धतीने सांगितलं की श्वास कशा पद्धतीने आपण घेतो किंवा श्वास घेताना कोणत्या कोणत्या शरीरातल्या यंत्रणा काम करतात. तर नक्कीच आपण आपल्या नाकपुड्यांवाटे श्वास घेतो. तो आपल्या फुफ्फुसांवाटे आतमध्ये शरीरामध्ये जातो. तर हा जो श्वास आहे तो आपण खूपच कमी प्रमाणामध्ये किंवा प्राणवायूचा पुरवठा आपल्या शरीराला खूपच कमी प्रमाणामध्ये होत असतो. कारण तो तितक्या चांगल्या पद्धतीने आपण आपले लंग्स आपले फुफ्फुस आपण वापरत नाही. त्यामुळे कपालभातीनंतर जे आपण नॉस्ट्रिल्स क्लिअर करतो त्या नॉस्ट्रिल्स मधून त्या नाकपुड्यांवाटे आपण जर जास्तीत जास्त श्वास खोलवर घेतला, संथपणे घेतला आणि दीर्घ घेतला तर त्याचा फायदा आपल्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी होऊ शकतो. म्हणून हे विभागीय श्वसन कशा पद्धतीने करायचं ते आपण बघूया. विभागीय श्वसन. विभागीय श्वसनामध्ये आपण पोट, छाती आणि खांदे ह्या तिन्ही मध्ये चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त पद्धतीने ऑक्सिजनचा प्राणवायूचा पुरवठा जसा आपल्या शरीराला करता येईल हे बघणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण आपल्या नाकपुड्यांवाटे श्वास घेणार आहोत. श्वास घेताना आपलं पोट जास्तीत जास्त बाहेर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर पहिलं आपण बघतोय उदरीय श्वसन. उदरीय श्वसनामध्ये ह्या विभागीय श्वसनामध्ये मुद्रांचा एक विशिष्ट अभ्यास करून त्या मुद्रा आपल्याला इथे म्हणजे वापराव्या असं सांगितलं गेलं आहे. त्यामध्ये पहिली मुद्रा आहे ती म्हणजे चीन मुद्रा. ही आपण बघतोय. साधारण याला आपण ध्यान मुद्रा आपण म्हणू शकतो. ध्यान मुद्रा म्हणतो. ही आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो, अशाही पद्धतीने ठेवू शकतो. ही मुद्रा घ्यायची आहे. दीर्घ श्वास घेता घेता पोट बाहेर येईल आणि श्वास सोडताना पोट आपल्या आतमध्ये जाईल. कशा पद्धतीने करायचे आपण बघूयात एकदा. इनहेल, एक्सहेल. आता मी एक काम करते. माझा जो डावा हात आहे तो माझ्या पोटावरती ठेवते जेणेकरून आपणही असं करू शकता जेणेकरून आपल्या लक्षात येईल आपलं पोट कितपत बाहेर येते. श्वास घेते. एक्सहेल. श्वास सोडलाय. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडलाय. रिलॅक्स. आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर एकदा करण्याचा प्रयत्न करा. पाठमान डोकं सरळ. हाताची चीन मुद्रा करूयात सगळेजण एकत्रित. आपण श्वास घ्यायचा आहे. इनहेल, एक्सहेल, रिलॅक्स. हे होतं
आपलं उदरीय श्वसन आणि चीन मुद्रा. ह्या दोन गोष्टी आपल्याला अतिशय महत्वाच्या आहेत. त्यानंतर आहे आपलं वक्षीय श्वसन. म्हणजेच आपल्याला श्वास घेताना आपला जो छातीचा भाग आहे तो जास्तीत जास्त बाहेर आणायचा आहे आणि श्वास सोडताना छाती आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे. यामध्ये जी दुसरी या वक्षीय श्वसनामध्ये आपण जी मुद्रा वापरतो त्या मुद्रेचं नाव आहे चिन्मय मुद्रा. आपण ही चीन मुद्रा घेतली आणि ही 3 बोटं जी आहेत ती बंद करायची आहेत आणि मी हात अशा पद्धतीने ठेवते आहे. मांडीवर आपण असा ठेवला तरी चालू शकेल, सुखासनात असेल तर असा ठेवला तरी चालेल. हात मी ठेवलेला आहे. बघूया वक्षीय श्वसन. इनहेल, एक्सहेल. पुन्हा एकदा मी करते. इनहेल, एक्सहेल. छाती आतमध्ये गेलेली आहे. आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर करा. ताठ बसायचं आहे. हाताची चिन्मय मुद्रा, वक्षीय श्वसन. इनहेल, एक्सहेल. पुन्हा एकदा करूया. इनहेल, एक्सहेल. रिलॅक्स. उदरीय श्वसन, वक्षीय आणि त्यानंतर आहे खांदे आपले, ते म्हणजेच जत्रुक श्वसन. आता जत्रुक श्वसन करताना आपल्याला हाताची आदी मुद्रा करायची आहे. अंगठा आपल्या करंगळीच्या खाली आणि 4 बोटं पूर्ण अंगठा बंद करायचा आहे आणि दोन्ही हात आपल्या जांघांच्या इथे ठेवायचे आहे. त्याची खोबणी आहे त्याच्यामध्ये ठेवायचं, त्या गॅपमध्ये. आणि आपल्याला पूर्ण श्वास घेत आपले खांदे वरती घेऊन जायचे आहे आणि श्वास सोडत सोडत पूर्ण खांदे मागून खाली येतील. अशा पद्धतीने याचा अभ्यास आपण करणार आहोत. करूया. श्वास घ्यायचा आहे. इनहेल, एक्सहेल. पुन्हा एकदा करूया. माझ्या बरोबर आता तुम्हीही एकदा करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास. इनहेल, एक्सहेल. रिलॅक्स. तर विभागीय श्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त खोलवर आपल्या शरीरातल्या आतल्या इंटिरियर भागांमध्ये श्वसनाचा ऑक्सिजनचा पुरवठा करू शकतो ते आपण पाहिलं. आता हे तिन्ही श्वसन, तिन्ही उदरीय, वक्षीय आणि जत्रुक तिन्ही आपल्याला एकत्र करायचं आहे. ते म्हणजे योगिक श्वसन. कशा पद्धतीने करायचे आपण बघूयात आणि त्याला कुठली मुद्रा आपण वापरणार आहोत ते पण बघूयात. ह्याला आपण वापरणार आहे ब्रह्ममुद्रा. जी आपण आधी मुद्रा बघितली त्यासारखी स्थिती आहे, परंतु ही ब्रह्ममुद्रा इथे ठेवायची आहे. ही इथे जे आपल्या बेंबीच्या खालचा जो पोर्शन आहे तिथे आपण असे हात ठेवणार आहोत आणि आपण पुन्हा एकदा पाठमान डोकं सरळ, ताठ बसतोय. आता आपल्याला श्वास घेताना सुरुवातीला श्वास घ्यायचा दीर्घ, पोट बाहेर, छाती बाहेर, खांदे वरच्या बाजूला जातील. श्वास सोडताना आपलं पोट आत, छाती आतमध्ये आणि खांदे खालच्या बाजूला जातील. अशा पद्धतीने हळूवार हे तिन्ही एकत्र आपण करणार आहोत. कसं करतोय एकदा बघूया आणि त्यानंतर तुम्ही माझ्या बरोबर करणार आहात. ताठ बसायचं आहे. श्वास घेते मी. सोडलाय. इनहेल, सोडलाय. रिलॅक्स. आता तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर करा. इनहेल, एक्सहेल. अजून एकदा करूया. श्वास घ्या. इनहेल, एक्सहेल. लास्ट.
लास्ट राउंड. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स रिलॅक्स. हे होतं योगिक श्वसन. यामध्ये आपण तिन्ही भागांचा उपयोग केला, पोट, छाती आणि खांदे. तर दर्शक हो, आपण हे तिन्ही, समजा आपल्याकडे वेळ कमी आहे, शक्यतो हे तिन्ही एक्सरसाइज किंवा तिन्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करणं खूप आवश्यक आहे. पण जर आपल्याकडे वेळ नाहीये तर तिन्ही आपण एकत्र करू शकता. तर आता आपण थोडक्यात त्याचे फायदे बघूया. जसं मी आधीच म्हटलं की विवेकानंद केंद्राने हा एक श्वसनाचा प्रकार एक आपल्याला त्याची ओळख करून दिली आहे. ह्याचे खूप सारे फायदे आहेत. एक तर हा सुरुवातीलाच मी सांगते की हा प्राणायाम नाहीये. प्राणायामाची तयारी करण्यासाठी जशी आपण शेतीची मशागत करतो बी पेरण्याच्या आधी, तशीच ही मशागत आपण करतो आहे, ज्यामध्ये आपण आपला श्वास जास्तीत जास्त खोल, संथ आणि दीर्घ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आता जर तुम्ही विद्यार्थी आहात तर आत्ताच्या या सगळ्या बंदिस्त काळामध्ये किंवा अभ्यासाच्या प्रेशरमध्ये कधी कधी तुम्हाला खूप जास्त थकल्यासारखं वाटू शकतो किंवा तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. तिथे आपण योगिक श्वसन जर खूप छान शांत पद्धतीने केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहात, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताय, तुम्ही कुठेही असाल, दिवसातल्या कुठल्याही वेळेमध्ये जर तुम्हाला असं वाटतंय की मला आता एनर्जीची गरज आहे, मी दीर्घ श्वसन केलं पाहिजे, तर ते निश्चितच तुम्ही करू शकता. घर बसल्या तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी, जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी ही योगिक श्वसनाने येणार आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण श्वास घेताय आणि सोडताय त्यावेळेला तुम्हाला, मी जसं आता इनहेल आणि एक्झेल म्हणत होते तसं तुम्ही म्हणायचं नाहीये. हे तुमच्या बरोबर अभ्यास व्हावा यासाठी मी इनहेल एक्झेल म्हणत होते. तुम्ही दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आणि ह्याच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त एकाग्रता, संयम, आत्मविश्वास याची निर्मिती करून घेऊ शकता आणि आपलं आयुष्य जास्तीत जास्त वाढवू शकता. तर इथे आपण आज थांबूयात. प्रार्थना म्हणते मी. पाठ डोकं सरळ. पुन्हा एकदा प्रार्थना. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.